भाजपचं सरकार आल्यानंतर मराठी माणसांवर अन्याय सुरू झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय। तर कुणाच्या काळात मराठी माणूस मुंबई बाहेर गेला असा पलटवार मुख्यमंत्री फडणवीसांनीही केला। घेतला मराठी अमराठी अनेक वर्ष जी लोक वेगळ्या वेगळ्या प्रांतातून असतील, वेगळ्या भाषेची लोक असतील, आमच्या राज्यात राहत आले, मुंबईत राहत आले, आमचे म्हणून राहिले, मिळून मिसळून राहिलेले आहेत। कधी हा वाद झाला नव्हता व्हेज नॉन व्हेजचा किंवा भाषेचा, पण नेमकं मिंदेंचं राज्य आल्यानंतर आणि नंतर आता भाजपचं राज्य आल्यानंतर हे छाती ठोकपणे आम्हाला कसं सांगू लागले की तुम्ही मराठी लोक घाणात, तुम्ही मटण खाता, तुम्ही मच्छी खाता। म्हणजे कोळीवाडे जेव्हा क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये ह्यांचं जी स्वप्न आहे भाजपचं क्लस्टर डेव्हलपमेंट होईल, तिथे देखील अशी लोक येतील आणि आमच्या कोळी बांधवांना तिथून दूर करतील। हे कितपत योग्य आहे आणि ह्याच्यावर अजूनही भाजपाने उत्तर दिलेलं नाहीये। खरं म्हणजे भाजपचं सरकार आलं म्हणून हे झालं अशा प्रकारचं त्याला राजकीय रंग देण्याचं कारण नव्हतं। कारण शेवटी आपण राजकारणात शिरलो तर आपल्याला याचाही विचारभाई करावा लागेल की मुंबईमध्ये बसलेला मराठी माणूस हद्दपार का झाला, कोणाच्या काळात झाला, का त्या माणसाला मुंबईमधनं ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार त्याच्या पलीकडे जावं लागलं। आणि आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी, कल्याणमधील मराठी माणसाला मारहाण प्रकरण आरोपी अखिलेश शुक्लाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सोशल मीडियावरील पोस्ट नंतर शुक्लाला ताब्यात घेण्यात आलंय। सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, कल्याणमध्ये जेव्हा हा राडा झाला त्याची सगळ्यात आधी बातमी साम टीव्हीने दाखवली। साम टीव्हीने सगळं प्रकरण लावून धरलं आणि त्यानंतर आता घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय। एकीकडे विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतली, निवेदन दिलंय आणि आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांच्या आता ताब्यात आहे। त्याचं निलंबन देखील करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय।